कोल्हापूरच्या विठ्ठल मंदिरात पूजा सुरू होती. पूजा संपल्यावर मी मंदिरातील पुजारींना म्हणाले, इथं येणारा कुठलाही गरीब माणूस उपाशी किंवा रिकामा परत जाऊ नये. हा संकल्प मी माझ्या वडिलांच्या आठवणीपोटी केला आहे. देवाजवळ प्रार्थना आहे, कोणीही उपाशी राहू नये. हे बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी स्वतः लोकांना प्रसाद, अन्न आणि उबदार चादरी वाटू लागले. सगळ्यांना देत देत मी एका वृद्धाजवळ पोहोचले. तो वृद्ध म्हातारा थरथरत म्हणाला, मुली, मला थंडी फार जाणवत आहे. एका चादरीत भागेना झाले. तू हवं तर मला अन्न देऊ नकोस, पण अजून एक चादर देशील का? हे ऐकून मी त्याच्याकडे पाहिले आणि थबकलेच. माझ्या हातातून अन्नाची थाळी खाली पडली. मी रडतच म्हणाले, बाबा, बाबा, तुम्ही मला ओळखलं नाहीत? मी तुमची मुलगी, तुमची मधू. आजोबा ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. तेव्हा पुजारी जवळ येऊन म्हणाले, मुली, हे इथे अनेक दिवसांपासून आहेत. मंदिराबाहेरच राहतात. कोणत्या तरी दिवशी कुणीतरी यांना इथं सोडून गेला आणि तेव्हापासून इथेच आहेत. पण दुर्दैवाने यांना स्वतःबद्दल काहीच आठवत नाही. जर हे तुझे बाबा असतील तर मग त्यांची अशी अवस्था कशी झाली? मी हंबरडा फोडत म्हणाले, पुजारीजी, माझे बाबा माझ्या भावासाठी स्वतःचं सुख त्यागून गेले. पण ते इथे कसे आले हे मला माहीत नाही. कदाचित भावानेच त्यांना इथं सोडलं असेल, नाहीतर ते स्वतःच आले असतील. मला काहीच समजत नाहीये. त्या वृद्ध आजोबांना मी घरी घेऊन गेले. घरी आल्यावर मी आपल्या भावाला रवीला फोन केला. अरे, मला बाबांशी बोलायचं आहे, त्यांना फोन देतोस का? रवी हसत म्हणाला, काय ग, बाबांशी काय बोलायचं आहे? ते इथेच आहेत. आत्ताच औषध घेऊन झोपलेत. थांब, मी फोन देतो. मग फोनवरून बाबांच्याच आवाजात उत्तर आलं, मधुबाळा, मी ठीक आहे, औषध घेऊन झोपलोय, नंतर बोलू. हे ऐकून मी हादरलेच. माझ्या नवऱ्याला विचारलं, अहो, हे काय चाललं आहे? बाबा तर इथे आहेत, पण तिकडे फोनवरूनही बाबांचाच कसा आवाज येतोय? नक्की खरं काय समजावं? माझा नवरा त्यांच्याकडे पाहत गंभीरपणे म्हणाला, मधू, आधी आपण त्यांचा उपचार करून घेऊ, मग खरं काय खोटं काय ते समजेल. कदाचित तुझ्या भावाने काहीतरी गडबड केली आहे. डॉक्टरांकडे नेल्यावर त्यांनी सांगितले, यांना डोक्यावर गंभीर धक्का बसला आहे, म्हणूनच स्मृती हरवली आहे. अशा वेळी पुन्हा पूर्वीच्या प्रसंगाचा धक्का दिल्यास कधी कधी आठवणी परत येऊ शकतात. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. बाबा, आठवा ना, मी तुमची मुलगी आहे, तुमची गोड मधू. मात्र बाबांनी मला ओळखलं नाही. ते फक्त थरथरत म्हणाले, बाळा, तू मोठं पुण्याचं काम करत आहेस, देव तुझं भलं करो. मी वडिलांना घरी घेऊन आले. घरी आल्यावर माझ्या नवऱ्याला सांगितलं, शेखर, आयुष्यात मी इतक्या मनापासून कधीच काही मागितलं नव्हतं. मला फक्त एवढंच हवंय की बाबा पुन्हा पूर्वीसारखे होऊ देत आणि मला त्यांच्या आठवणी परत मिळू देत. शेखरने शांतपणे विचारलं, मधू, तुला कधी प्रश्न पडला नाही का की तुझा भाऊ बाबांना कधीही व्हिडिओ कॉलवर का आणत नाही? तो नेहमी बहाणेच करतो. मी थोडी दचकल्यासारखी झाली. शेखर पुढे म्हणाला, भावनांमध्ये वाहून जाण्याची ही वेळ नाही. आपण आता ठोस पावलं उचलायला हवीत. तुझा भाऊ सत्य कधी सांगणार नाही. उलट जर त्याला आपली शंका आली तर तो बाबांना परत भारतात राहू देणार नाही. त्यामुळे आधी आपल्याजवळ पुरावा हवा. तुझ्या बाबांची एक मोठी पॉलिसी आहे, ती त्यालाही माहीत असेल. तू त्याला विचार, पॉलिसीत बाबांनी आपल्या घराचा पत्ता लिहिला होता का? त्यावरून आपण समजू शकतो तो खरं बोलतोय की खोटं. त्या रात्री झोपेतच बाबा जोरजोरात ओरडत होते, मी नाही मारलं तिला, तू विश्वास ठेव. मी जवळच होते, पण त्यांना उठवलं नाही, कारण कदाचित झोपेतच ते काही महत्त्वाचं सांगतील असा मला भास झाला. पण पुढे ते शांत झाले आणि पुन्हा गाढ झोपले. दुसऱ्या दिवशी मी भावाला फोन केला आणि शेखरने सांगितल्याप्रमाणेच मुद्दा मांडला. मग म्हणाले, भाऊ, बाबा जवळ आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचंय. तो म्हणाला, बाबा त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेले आहेत. संध्याकाळी परत आले की मी त्यांना सांगेन. पण जर मी एकटाच आलो तर चालेल का? बाबा इतके लांब प्रवास कसा करतील? आणि शिवाय त्या पॉलिसीवर पप्पांचे नाम निर्देशित म्हणून माझ्या सहीनेही काम होईल. मी म्हणाले, ठीक आहे, मी वकिलाला विचारते. दुसऱ्या दिवशी मी त्याला पुन्हा फोन करून सांगितले, हो दादा, तुझ्या सहीनेही काम होईल. तो लगेच म्हणाला, छान, मी लगेच तिकीट बुक करतो.
तुझ्या वहिनीला पण येऊन खूप दिवस झाले माहेरी, म्हणून आम्ही दोघे येतो. हे ऐकून मी मनातच म्हणाले, किती खोट्यांवर खोटं बोलतोय. बाबा कुठे आहेत हे त्याला सांगायलाच नको. त्याच्या खोट्या बोलण्याला योग्य उत्तर मी नाही दिलं तर माझं नावही मधू नाही. शेखरने मला समजावत सांगितलं, मधू, आपल्याला सावध पावलं उचलायला लागतील. भावावर थेट आरोप करू नकोस. आधी पुरावे जमवूया. याच विचारात दुसऱ्या दिवशी मी बाबांना बागेत फिरायला घेऊन गेले. तिथे मी बाबांना एक फोटोचा अल्बम दाखवला. त्यातले एक एक फोटो दाखवायला चालू केले. मी बाबांकडे बघत होते, पण बाबांचा पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अनोळखी माणसासारखाच होता. एवढंच काय, त्यांनी स्वतःच्या पत्नीला, माझ्या आईला सुद्धा ओळखलं नाही. पण जसजशी मी त्यांना त्यांचा मुलगा रवीचा फोटो दाखवले, बाबांचा चेहरा क्षणात बदलला. ते अचानक म्हणाले, अगं, हा मुलगा इथल्या कुटुंबात कसा काय? मी स्वतःला आवरत म्हणाले, बाबा, तुम्हाला माहीत आहे का याने काय केलं होतं? बाबा काही उत्तर द्यायच्या आतच शेजारी राहणारे गणपत काका आले. ते म्हणाले, अगं मधू, किती दिवसांनी भेटतेस? आणि हो, तुझे वडील दिल्लीला कधी गेलते? मी तर खूप दिवसांनी पाहतोय त्यांना. मी नम्रपणे म्हणाले, काका, तुम्ही कसे आहात? गणपत काका हसत म्हणाले, बरं आहे बाळा, पण आता वय झालंय, जास्त जास्त घराबाहेर पडता येत नाही. तुझ्या बाबांशी शेवटचं बोलणं त्यांच्या दिल्लीच्या प्रवासाआधी झालं होतं. त्यानंतर आज प्रथमच पाहतोय. पण हे इथे कधी आले काही कळलंच नाही. मी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले, काका, तुम्हाला विश्वास बसणार नाही. बाबांना आता काहीच आठवत नाही. खूप धडपडीनंतर माझ्या नवऱ्याची बदली इथे झाली. तेव्हाच आम्हाला हे सगळं कळलं. मी तर समजत होते की बाबा दादांसोबत दिल्लीमध्ये सुखात आहेत. इतकं सांगून मी घडलेली सर्व हकीकत सांगितली. गणपत काका गंभीर होत म्हणाले, बाळा, जेव्हा माधवरावांनी मला दिल्लीला जाण्याची गोष्ट सांगितली, तेव्हाच मला संशय आला होता. कारण आपलं दुःख तो माझ्याकडे मोकळेपणाने मांडत असे. काकांच्या आठवणी जागे झाल्या. ते म्हणाले, एकदा माधवराव म्हणाले होते, अरे गणपत, जरा काही खायला आहे का? खूप भूक लागली आहे. पण माझ्या मुलाला आणि सुनेला सांगू नकोस. सकाळपासून घरात कोणीच नाही, पैसेसुद्धा नाहीत माझ्याकडे. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. घरात रोज भांडणं चालायची. एवढंच काय, एकदा आवाज इतका वाढला की माझ्या मुलाने पोलीस बोलवले होते. आम्हाला कल्पना नव्हती की आमच्या त्या कृतीने माझा जवळचा मित्र कायमचा दुरावेल. पोलीस गेले, पण तुझे बाबा पूर्ण बदलले आणि एके दिवशी अचानक म्हणाले, मी माझ्या मुलासोबत दिल्लीला चाललो आहे. कदाचित आता परत भेट होणार नाही. मी डोळे पुसत म्हणाले, काका, बाबांनी मला कधीच काही सांगितलं नाही. पण आता मला खात्री झाली की या सगळ्यामागे दादाचं काहीतरी डाव होतं. गणपत काका मान डोलावत म्हणाले, हो बाळा, मी त्याला कित्येकदा सांगितलं होतं की आपल्या मुलीला सर्व सांग. पण तो म्हणायचा, माझं आयुष्य उरलंय किती? का उगाच मुलीच्या संसारात तिच्या मनात दुःख भरू? किती हसमुख होता माझा मित्र. पण नशिबानं त्याला असं काय दिलं की त्याची ही अवस्था झाली. असं म्हणून काका निघून गेले. काही दिवस गेले. एकदा दादा अचानक घरी आला. मी बाबांना आधीच दुसरीकडे लपवून ठेवले होते. तो तडक म्हणाला, चल मधू, लगेच सही करायला जायचं आहे. मी शांतपणे म्हणाले, दादा आत्ताच आलात, जरा आमच्याशी तरी बोला. हे काम नंतर होईल. तो कुरकुरत म्हणाला, नाही ग, आम्ही स्वतःसाठी घाई करत नाही, बाबांसाठी घाई आहे. त्यांना तिकडे एकटं ठेवलंय. मी गोड हसत म्हणाले, हो, बरोबर बोललात. पण दादा, एकदा बाबांना व्हिडिओ कॉल करून तरी बघूया ना. त्यांची तब्येत कशी आहे हे कळलं पाहिजे ना. दादा लगेच म्हणाला, अरे नाही नाही, आत्ता बाबांची औषध घेऊन झोपायची वेळ आहे. मी आत्ताच मेडशी बोललो होतो, ते झोपले आहेत. त्यांचं बोलणं ऐकून मी थोडी शांत झाले, पण लगेच हसून म्हणाले, बरं, मी तुम्हाला कुणाशी तरी भेट घडवून आणते. इतक्यात मागून बाबांना घेऊन शेखर आत आला. त्यांना पाहताच दादा आणि वहिनींच्या डोळ्यात धक्काच बसला.
मी म्हणाले, काय झालं दादा, एवढं का चकित झालात? तुम्हाला काय वाटलं होतं? इतकं मोठं कृत्य करून तुम्ही सुटून जाल? पॉलिसीची गोष्ट फक्त एक निमित्त होतं तुम्हाला इथे बोलवण्यासाठी. खरं म्हणजे बाबांनी मला आधीच तुमचं सगळं खरं सांगितलं होतं. आता दिल्ली नाही, तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. रवी घाबरून म्हणाला, काय? बाबा तर विसरभोळे झाले होते. मग त्यांना हे सगळं कसं आठवलं? मी म्हणाले, वा, म्हणजे तुम्हाला लक्षात आहे तर बरं झालं. पण आता पप्पांची ही अवस्था का झाली ते तुम्हीच सांगणार आहात. रवी मान खाली घालून म्हणाला, हो, खरं आहे. बाबांचं वय वाढलं ते आम्हाला ओझं वाटू लागले होते. आम्हाला घर विकून कायम दिल्लीला जायचं होतं. पण बाबांना घर विकायचं नव्हतं, म्हणून आम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा स्वातीने चाकू घेऊन बाबांना धमकी दिली, जर घराच्या कागदपत्रांवर सही केली नाही तर ती स्वतःचा जीव देईल. मी ही नाटक करून तिला थांबवतोय असं दाखवलं. बाबा घाबरले. खरंच ती स्वतःला इजा करेल असं वाटून त्यांनी सही केली. पण स्वातीने हातांवर कृत्रिम रक्त दाखवलं. बाबांना ते खरं वाटलं आणि धक्क्याने ते बेशुद्ध पडले. शुद्ध आल्यावर त्यांना काहीही आठवत नव्हतं. तेव्हा आम्ही त्याचा फायदा घेतला आणि त्यांना सोबत घेतलं. पण मध्येच रस्त्यात टाकून आलो. स्वाती खिन्नपणे म्हणाली, आमचं नशीब फुटकं. पण हे तुम्हाला परत कसे भेटले? अचानक माधवराव बोलले, ते जाऊ द्या. आधी हे सांगा की मला विष देऊन मारण्याचा डाव का रचला होता? नशीब त्या मांजरीचं, जिनं माझं जेवण खाल्लं आणि माझ्याऐवजी ती मेली. हे ऐकून मी आनंदाने म्हणाले, बाबा, तुम्हाला सगळं आठवलं? मला तर फार आनंद झाला आहे. बाबा म्हणाले, हो बाळा, जेव्हा रवी हे सगळं सांगत होता तेव्हाच मला आठवलं. पण मी बघत होतो की माझी मेलेली सून पुन्हा कशी जिवंत झाली. मी कठोर शब्दात म्हणाले, दादा, तुम्ही एवढं सगळं करूनही जरा पश्चाताप नाही वाटला का? हे आपलेच बाबा आहेत. 1 वर्षाहून अधिक काळ ते रस्त्यावर जगत होते. आणि तुम्ही इतके दिवस जे आवाज ऐकवत होता ते कसं काय? ते तर फक्त एका ॲपवरची रेकॉर्डिंग होती. रवी हात जोडून म्हणाला, सॉरी मधू, आम्हाला माफ करा. बाबा, आम्हाला माफ करा. काहीतरी बोला. माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. खूप कष्ट करून मी दिल्लीमध्ये स्थिरावलो आहे. माधवरावांनी जोरात चापट मारली आणि म्हणाले, आता का माफी मागतोस? देवाच्या दंडाला आवाज नसतो. मला आजारी दाखवून तुम्ही फसवणूक केली. आता तुरुंगात जाऊन शिक्षा भोगा. थोड्याच वेळात पोलीस आले आणि दादा वहिनीला घेऊन गेले. बाबा, आज मी फार आनंदी आहे. मी म्हणाले, तुम्ही बरे झालात हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सुख आहे. तुम्हाला भेटायला कोणीतरी खास आलंय बघा तर. असं म्हणताच दरवाज्यातून गजानन काका आत आले. ते हसत म्हणाले, काय माधव, मला विसरलास का? आठवतोय ना? बाबा हसून उठले. अरे गजानन, तुला कसा विसरेन? तू तर माझा जीवाभावाचा सोबती आहेस. गजानन काका थोडं हसत म्हणाले, पण मला सांग, तुला तर दिल्लीला जाण्याचा फार उत्साह होता. देवाची कृपा आहे, तुझी मुलगी जावयांमुळेच तू सुरक्षित राहिलास. मी हलकंसं हसत म्हणाले, आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जाऊयात. आनंदाचे दिवस परत आले आहेत. घरात पुन्हा हसू आले. हेच मोठं भाग्य आहे. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.